निवडणूक आयोगानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर सुप्रिया गट आक्रमक झालेला आहे। पुण्यातल्या पक्ष कार्यालयासमोरचे अजित पवारांचे फलक काढून टाकण्यात आलेले आहेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूया। आपण आता पुणे शहरातील राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर आहोत आणि या ठिकाणी हे जे पुणे शहरातील राष्ट्रवादीचं कार्यालय जे आहे ते 19 जून 2021 रोजी या कार्यालयाचं काम पूर्ण झालं होतं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचं जे आहे ते उद्घाटन झालं होतं। आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी अजित पवारांच्या नावाचा जो आहे तो फलक लावण्यात आला होता आणि तो फलक या ठिकाणी आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आलेला आहे आणि तो फलक जो आहे तो काढून फेकून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता यामुळेच अजित पवार गटाच्या ज्या आहेत त्या भावना दुखावू शकतात। आणि आपण रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर बोललो होतो, त्यांनी अगोदर आपल्याला सांगितलेलं आहे की हे कार्यालय जे आहे ते अजित पवारांचं कार्यालय आहे, त्यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे। आणि यावर आता अजित पवार गटाचे कार्यकर्ते काय भूमिका घेत आहेत आणि यापुढे हे प्रकरण नेमकं कोणत्या वळणाला जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।